एका गावात एक 9 वर्षांचा मुलगा त्याच्या आईवडिलांसोबत राहत होता. त्याचे नाव मधू होते. एके दिवशी मधू त्याच्या आजोबांच्या गावी गेला. तो त्याच्या आजोबांसोबत नेहमीच खेळायचा. खेळता खेळता तो आजोबांना म्हणाला, आजोबा, मी मोठा झाल्यावर मला खूप यशस्वी व्हायचे आहे. यशस्वी होण्याचे काही मार्ग सांगू शकाल का? त्याचे आजोबा हसले. मधूच्या हावभावाकडे पाहिले आणि हो म्हणाले. आजोबा मधूला एका रोपांच्या दुकानात घेऊन गेले. त्यांनी 2 लहान रोपे विकत घेतली. मग त्यांनी त्यांच्या नातवाला मधूला विचारले, भविष्यात कोणते रोप चांगले वाढेल असे तुला वाटते? मधूने थोडा वेळ विचार केला आणि तो म्हणाला की आपण घरात लावलेले रोप चांगले वाढेल, कारण ते सर्व समस्यांपासून दूर राहील आणि आपण बाहेर लावलेल्या रोपाला सूर्याची तीव्र किरणे, वारा, वादळ, पाऊस अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल आणि प्राण्यांपासूनही त्याला धोका असेल. आजोबा हसले आणि त्याला म्हणाले की भविष्यात या दोन्ही रोपांचे काय होते ते पाहूया. 2 वर्षांनी मधू पुन्हा त्याच्या आजोबांना भेटतो. आजोबांना पाहून तो त्यांना विचारतो की आजोबा, मागच्या वेळी मी तुम्हाला आयुष्यात यश कसे मिळवायचे असे विचारले होते, पण तुम्ही मला काहीही सांगितले नाहीस. पण आता तुम्हाला मला सांगावेच लागेल. आजोबा हसत म्हणाले, हो नक्कीच, आपण आधी 2 वर्षांपूर्वी लावलेले ते रोप पाहूया. असे म्हणत आजोबा त्याला त्याच ठिकाणी घेऊन गेले जिथे त्यांनी ते रोप घरात ठेवले होते. त्यांनी पाहिले की ते रोप आता एक मोठे झाड बनले होते, पण ते खूप जास्त मजबूत नव्हते. जे रोप बाहेर लावले होते ते आता एक मजबूत आणि उंच वृक्ष बनले होते. त्याच्या फांद्या खूप जास्त चांगल्या वाढल्या होत्या. त्याची सावली शेतात पडत होती आणि त्याला चांगली फळेही, त्याची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेतली गेली होती. आता मधूच्या आजोबांनी त्याच्याकडे पाहिले आणि त्याला विचारले, मला सांग, कोणते रोप मोठे आणि मजबूत झाले आहे आणि कोणते रोप अधिक यशस्वी आहे? मधू म्हणाला, आपण बाहेर लावलेले रोप आजोबा. हे कसं शक्य आहे? या रोपाने अनेक कठीण परिस्थिती सहन केल्या असतील, त्याला अनेक समस्यांचा सामनाही करावा लागला असेल, पण तरीही इतके मोठे झाड कसे बनले? आजोबांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, तू बरोबर आहेस. आपण बाहेर लावलेल्या रोपट्याला अनेक समस्या सहन कराव्या लागल्या असतील, परिस्थिती सहन करून इतके मोठे झाले आहे. आता ते आपल्या फांद्या हव्यात इतके वाढवू शकते आणि वादळ, गारपीट, वारा सारख्या समस्या त्याच्या फांद्या आणखी मजबूत करतात आणि यामुळे आज ते एक मोठे झाड बनले आहे आणि आता या सर्व समस्या त्याला लहान वाटतात. मग आजोबांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, बेटा, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रयत्न करत नाही आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणींशी लढत नाही, तोपर्यंत तुम्ही यश मिळवू शकत नाही. जर तुम्ही आयुष्यात फक्त आराम शोधत राहिलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करू शकणार नाही आणि जर तुम्ही प्रत्येक समस्येसाठी तयार राहिलात, नेहमी प्रयत्न करत राहिलात, पर्यंत पोहोचणे अशक्य होणार नाही आणि मग मोठ्या समस्या तुम्हाला लहान वाटू लागतील. हे ऐकून मधूने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या मोठ्या झाडाकडे बघत तो उभा राहिला. आजोबांनी सांगितलेले सर्व विचार त्याच्या मनात चालू होते. आपण समस्या, अडथळे आणि त्रासांना आपल्या जीवनाचे शत्रू मानतो, पण हेच अडथळे आणि हाच त्रास आपल्याला मजबूत बनवतात आणि आपल्या जीवनाचे सौंदर्य वाढवतात.